काल नरेंद्र मोदी यांनी आपल्या आमदाराला काही सल्ले दिले। त्या सल्ल्यामध्ये एक सल्ला असा दिला की राजसाहेबांसारखं तुम्ही देखील बोलतात ना प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिजिट करा। म्हणजे राजसाहेबांनी जे 2014 साली गुजरातचं व्हिजिट केलं होतं तसं त्यांना सांगायचं होतं। म्हणजे याच्यामध्ये मला असं वाटतं राजसाहेबांचं नाव घेऊन नरेंद्र मोदी यांनी गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये कधीच काही वक्तव्य केलं नव्हतं, पण आत्ताच का वक्तव्य केलं याच्यावर काही लोक आता प्रश्नचिन्ह निर्माण करतात। काही लोक बोलतात की आता बीजेपीचे नेतृत्व ते राजसाहेब ठाकरे करणार आहेत का। आता मध्ये अशीच अफवा जी सुरू झाली होती की शिवसेनेचं नेतृत्व म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना याचं नेतृत्व आपले राजसाहेब ठाकरे करणार आहेत का। कारण बीजेपीचा खूप मोठा हात आहे हे शिवसेना मिळून देण्यासाठी ह्या एकनाथ शिंदेंना। तर त्याच्यासाठी लोकांना काय किंवा मीडियाला काय, मी जसं तुम्हाला सांगितलं मीडियाला एक विषय जो असतो तो एक मोठा करायचा असतो। मग त्याच्यानंतर आता काल जसं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की राज ठाकरेंचं उदाहरण दिलं तर लगेच मीडियाने हाईप केलं ह्या सगळ्या गोष्टी। पण मित्रांनो ह्याच्यामध्ये खरंच एक गांभीर्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता, महाराष्ट्राचा मोठा नेता आपले ही निवडणूक झाल्याच्या नंतर कधीच बाहेर येऊन कुठलं राजकारण आता हे जे सगळे आपण पाहतोय गोष्टी जे घडतात त्याच्यावर कधीच व्यक्त झाला नाही। काही एक दोन गोष्टींवर ते राजसाहेबांनी सांगितलं लेखमध्ये, आपल्या फेसबुकच्या पोस्टद्वारे वगैरे सगळ्या गोष्टी बोलल्या, पण मित्रांनो फेस टू फेस मीडियाद्वारे कधीच येऊन कुठल्याच गोष्टी बोलल्या नाहीत। बरेच जण बोलतात ह्या गोष्टी राजसाहेबांनी बोलणं गरजेचं आहे कारण ते एक महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत। आणि बरेच जण बोलतात की राजसाहेब मौन काय आहेत, राजसाहेब शांत काय झालेत, राजसाहेबांना ईडीची नोटीस आली तेव्हापासून राजसाहेब शांत बसलेत। ह्या सगळ्या गोष्टींवर मला तुमच्याशी बोलायचं आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगायच्या आहेत। मित्रांनो 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रत्येकाला असं वाटत होतं की राज ठाकरे आता काही बीजेपीमध्ये जातात का किंवा महायुतीमध्ये जातात का आणि महायुतीमध्ये जाऊन हे निवडणूक लढवणार आहेत का मनसे, असं प्रत्येकाला वाटत होतं। पण ते झालं नाही। ते का झालं नाही राजसाहेबांनी मला असं वाटतं आता मागे जी विभागाध्यक्षांची जी सभा झाली त्याच्यामध्ये राजसाहेबांनी सांगितलं असं म्हणजे काही गोष्टी असं बाहेर आल्या की एकनाथ शिंदेमुळे आपल्याला मनसेला जायला मिळालं नाही बीजेपीमध्ये म्हणजेच महायुतीमध्ये। तर त्याच्यामागे खरं कारण काय आहे हे राजसाहेब स्वतः सांगतीलच। पण मित्रांनो त्या गोष्टीनंतर राजसाहेबांनी मौन बाळगलं। म्हणजे मध्ये ईव्हीएमचं सगळ्या गोष्टी झाल्या, ईव्हीएममुळे सगळ्या गोष्टी झाल्यात आणि हा निकाल चुकीचा, हे सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यानंतर राजसाहेबांनी मौन पत्करलं। म्हणजे राजसाहेबांनी आजपर्यंत त्याच्यावर काय बोलले नाही। याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं की आपल्याला आता बीजेपी बरोबर जायचंय म्हणून राजसाहेब काय बोलत नाही का। आता ह्या गोष्टी मित्रांनो नीट लक्षात घेऊन जर का आपण विचार केला तर एक बोलतात राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही। आज सगळे उद्धव साहेबांपासून देवेंद्र फडणवीस असे सगळे लोक तेच बोलतात, शरद पवार साहेब असे सगळे बोलतात की राजकारणात आज एक मित्र आहे तर उद्या शत्रू आहे। याचा अर्थ जनता चुती आहे। म्हणजे मी खरं तुम्हाला ही गोष्ट सांगतो याची म्हणजे बोलतात ना आपण कार्यकर्ते जे असतो ना ते खाली एवढी मेहनत घेत असतो, एकमेकांना एवढी टीका करत असतो, या सगळ्या गोष्टी करत असतो। त्याच्यामध्ये हे नेते मंडळी असं प्रत्येक वेळेला तुम्हाला माहीत असतं कार्यकर्त्यांना की प्रत्येक वेळेला नेते जे बोलतात की आम्ही हा तो असा, पण ते एकत्र आपल्याला कधी कधी बोलतात ना पार्टीमध्ये भेटतात, कधी कुठला इव्हेंट असेल तिकडे भेटतात, घरचे कार्यक्रम असेल तर आपल्या राजसाहेब उद्धव साहेब एकत्र भेटतात। ह्या सगळ्या त्यांच्या पर्सनल गोष्टी असतात ना ते शेअर करत असतात। तसं आपण कार्यकर्ते काय कट्टर असतो, आपल्याला पर्सनल कुठल्या गोष्टी असतील, एखाद्या भाजपचा कार्यकर्ता असेल, मनसेचा कार्यकर्ता असेल किंवा मग उबाटा गटाचा कार्यकर्ता असेल आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, दोघं कार्यकर्ते एवढे कट्टर असतात ना, नाही तू माझ्या साहेबांबद्दल असं केलं, तू गद्दार आहेस, ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या अंतर्गत चालू असतात या कार्यकर्त्यांच्या पातळीवर। पण हे विषय मला असं वाटतं हा उद्धव साहेबांच्या मनामध्ये राग नाही आहे। उद्धव साहेबांच्या मनामध्ये एकच राग होता, तो मला असं वाटतं की मला एका शिवसेनेकडून कळला होता, एका व्यक्तीकडून, की उद्धव साहेबांना ते बोलतात ना की ते लोक नाचत होते जे 40 आमदार तिकडे गेले होते ना ते नाचत होते, ते कुठेतरी उद्धव साहेबांच्या जिवारी लागलं। म्हणजे तुम्ही गेलात ठीक आहे, तुम्ही बाहेर पडला, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तिकडे जाऊन तुम्ही बोलतात ना की खुश झाला आणि या सगळ्या गोष्टी दाखवल्या की बाबा आम्हाला कुठल्या तरी ह्याच्या बंधनामध्ये अडकवलं होतं आणि आता आम्ही सुटलोय म्हणून नाचतोय। अशा सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेच्या या 40 आमदारांनी केल्या म्हणून उद्धव साहेबांना राग आला होता। आता या गोष्टी कशा असतात, शेवटी उद्धव साहेबांना सोडून हे लोक आले एकनाथ शिंदेचे सगळे महायुतीमध्ये, पण जेव्हा अजित पवार आले हे तेव्हा तिकडे त्यांना जमत नव्हते अजित पवार, आणि इथे बीजेपीमध्ये आले महायुतीमध्ये तेव्हा अजित पवार ह्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जमायला लागले। ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या सगळ्या राजकारण ह्या बोलतात ना की आपण समजणं गरजेचं आहे की हे कारणं देऊन जे बाहेर पडले ना शिवसेना एकनाथ शिंदे सगळ्या लोक की आम्हाला हे जमत नाही काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर, तीच राष्ट्रवादीची अर्धी फुटून जे बीजेपी बरोबर आली तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी जमल्या कारण हातात सत्ता होती।
म्हणजे काय, कारण बोलतात नेतृत्व जे ह्या महाआघाडीमध्ये जे नेतृत्व मिळत नव्हतं ते आता महायुतीत नेतृत्व मिळायला लागले एकनाथ शिंदे साहेबांना. त्याच्यामुळे बोलतात हे सगळ्या गोष्टी फक्त बोलण्यासारख्या असतात. त्याच्यामध्ये काय होतं, आपला कार्यकर्ता जो असतो ना तो कुठेतरी भरकटला जातोय. आणि मला खरंच तुम्हाला एक व्हिडिओ खरंच स्पेशल बनवायचा यासाठी की कार्यकर्ता ह्यांनी कसं असावं, कार्यकर्ता ह्यांनी बोलतात ना एका नेत्यासारखा विचार करणं गरजेचं जर तुम्हाला राजकारणात टिकायचं असेल. मित्रांनो मी खरं सांगतो, जो आता तुम्ही कदाचित हुशार असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतील. कार्यकर्त्यांनी खरं नेत्याचा आदर्श का घेतला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीत घेतला पाहिजे याचा विचार करणं गरजेचं. जर का तुम्हाला खरंच राजकारणात जर का तुमचं करिअर करायचं असेल तर मित्रांनो त्यासाठी मी एक व्हिडिओ खरं बनवणार आहे. नक्कीच मित्रांनो व्हिडिओ खूप लांबतोय त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. पुढच्या भागात तुम्हाला कार्यकर्त्यांवर जर का व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करा, पुढच्या भागात मी येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.